जय जय रघुवीर समर्थ सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मद् आचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपरां। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। शुकास सारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदितया ते। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, संत समागमचे सर्व असणारे शास्त्रीजी त्यांच्या चरणी वंदन करते, संत समागमचे सर्व वक्ते, प्रवचनकार, कीर्तनकार, वैदिक कर्म करणारे सर्वांच्या चरणी वंदन करते। श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांना सप्रेम अभिवादन करते आणि आचार्यांच्या चरणी वंदन करते। आणि शेवटचं जे उपनिषद ज्याचं आपण चिंतन करतोय यजुर्वेदाचं आहे आणि शुक्ल यजुर्वेदाचं जे आहे त्याचं चिंतन आपण करतोय। काल संपूर्ण उपनिषदामध्ये काय विषय आहे एक थोडा त्याचा आवाका आपण बघितला आणि आज मी म्हटलं होतं की आपण प्रत्यक्ष चौथ्या अध्यायामध्ये प्रवेश करूया, पण थोडं मनामध्ये असं आलं की तिसऱ्या अध्यायामध्ये जो एक 8वं जे अरण्य आहे त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य आणि गार्गीचा खूप सुंदर संवाद आहे आणि अतिशय सुंदर संवाद आहे, जो संवाद आपल्याला आत्मज्ञानासाठी सूक्ष्म बुद्धी देणार आहे। याचा अर्थ याज्ञवल्क्यांची शिकवण्याची पद्धत कशी होती, एखाद्याची बुद्धी सूक्ष्म करायची म्हणजे ती कशी करायची, हे जे त्यांचं हातखंडा होता किंवा परिपूर्ण ज्ञानी असणारे प्रचंड बुद्धिमान असे असणारे हे जे याज्ञवल्क्य आहेत त्यांचं थोडं चरित्र बघू आणि एक प्रसंग बघून आपण प्रत्यक्ष चौथ्या अध्यायामध्ये जाऊ। हे जे याज्ञवल्क्य आहेत तर अत्यंत बुद्धिमान, मी कालच सांगितलं की शुक्ल यजुर्वेदाचं जो आहे तो त्यांनी मिळवलेला आहे किंवा तो संपूर्ण जो वेद तयार करण्याचं श्रेय त्यांच्या एकट्याकडे जाणारं असे ते आहेत। मुळात बुद्धिमान असा असणारा मुलगा आहे। यांची माता जी आहे ती सुनंदा आहे, यांचे पिता देवरात म्हणून होते आणि म्हणून देवरात आणि सुनंदा या दोघांचा मुलगा आहे। आणि ही जी सुनंदा आहे तिचे बंधू कोण आहेत तर वैशंपायन ऋषी आहेत। याच वैशंपायन ऋषींना महर्षी व्यासानी जो यजुर्वेद आहे तो त्यांच्या हाताकडे दिलेला आहे आणि सांगितलं आहे की ह्याचं तुम्ही अध्ययन करायचं आणि तुमच्या हाताखाली विद्यार्थी जे आहेत ते तयार करायचे। आपण तो विचार करताना बघितलं वैशंपायन जे ऋषी होते त्यांच्याकडे जवळजवळ 27,000 विद्यार्थी होते। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला हे लोक गुरुकुल चालवायचे आणि या गुरुकुलामध्ये हे जे याज्ञवल्क्य आहेत ते शिकलेले आहेत, पण त्याच वेळेला ते शाकलांकडे ऋग्वेदही शिकलेले आहेत। आणि हे कुठेतरी याज्ञवल्क्य ऋग्वेदही शिकले आणि यजुर्वेदही शिकले, हे काही वैशंपायनांना आवडलं नाही। त्यांना असं वाटत होतं की हा माझा भाचा आहे म्हणून माझ्या भाच्याने माझ्याकडचा वेद शिकायचा, दुसरा कोणताही नाही शिकायचा। आणि ज्याची बुद्धी विलक्षण आहे आणि त्या काळात तसं होतं बरं का, असं नाही की एकच वेद तुम्ही शिकायचं। म्हणून आपल्याकडे ज्यांचे 2 वेद पाठ आहेत त्यांना द्विपाठी म्हणतात, ज्यांचे 3 वेद पाठ आहेत त्यांना त्रिपाठी म्हणतात। या सगळ्या पदव्या होत्या बरं का त्या काळामध्ये। पूर्वीच्या काळामध्ये ज्यांचे वेद मुखोद्गत होते, घनपाठी जे होते, त्यानुसार त्यांना त्या मिळालेल्या पदव्या आणि मग नंतर कालांतराने त्यांची ती आडनावं झाली।
पण पूर्वी त्या काळात त्यांना त्या मिळालेल्या पदव्या होत्या. आणि असं हे जे याज्ञवल्क्य आहेत त्यांनी वैशंपायनांकडून तर पूर्ण यजुर्वेद शिकून घेतलेला आहे आणि मग ऋग्वेद शिकलेला आहे. एक दिवस आपण बघितलं, कथा बघितली की वैशंपायनांनी एक यज्ञ करताना चूक झाली आणि मग लक्षात आलं की आता प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, म्हणून आपल्या शिष्यांना सांगितलं कोणी घेईल का. त्यावेळेला हा भाचा म्हणतोय की मी कहतो प्रायश्चित्त, कशाला बाकीच्यांना देता, मी तुमचा हक्काच आहे घरी. मग ह्यानी खरं तर वैशंपायन ऋषींना आनंद व्हायला पाहिजे होता, पण तो नाही झाला. आणि त्यांना असं वाटलं की हा अत्यंत अहंकाराने बोलतोय आणि म्हणून ते चिडले आणि तू या माझ्या आश्रमातून निघून जा सांगितलं. ते म्हणाले ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मी जातो. सुरुवातीला सांगण्याचा प्रयत्न केला पण वैशंपायन ऋषीने ऐकलं नाही आणि जाताना म्हणाले की तू मी दिलेलं ज्ञान ओकून टाक. आणि त्यांनी ते ओकून टाकलं आणि म्हणून कृष्ण जो यजुर्वेद पहिला आहे की जो वैशंपायनाने दिला होता तो त्यांनी ओकून टाकला, म्हणून तो कृष्ण यजुर्वेद झाला. आणि मग त्यानंतर यांनी पुन्हा आदित्याची म्हणजे सूर्याची उपासना केली. प्रचंड ज्ञान मिळवलेलं आहे. त्यावेळेला अशा प्रकारची उपासना केली की सरस्वतीची कृपा त्यांना झाली आणि साक्षात सरस्वतींनी हा संपूर्ण जो शुक्ल यजुर्वेद आहे तो शब्दबद्ध करण्याची प्रेरणा साक्षात सरस्वतींनी त्यांना दिली. आणि हा संपूर्ण जो शुक्ल यजुर्वेद आहे आपण काले बघितलं की ज्या संपूर्ण आपल्या उपासना आहेत, क्रियाकर्म आहेत, अतिशय शास्त्रशुद्ध बसवलेलं आहे, असे हे ज्ञानसंपन्न झालेले जे आहेत ते याज्ञवल्क्य आहेत. आणि मग अनेक ह्यांचंही स्वतःचं गुरुकुल होतं, 10,000 विद्यार्थी त्यांच्याकडे होते असं आपल्याला इतिहास संपूर्ण सांगतो. आणि असे हे कुठे आहेत तर ते जनकाच्या दरबाराकडे आलेले आहेत आणि आपण त्या कथा काल थोड्या बघितल्या. त्यातला आज थोडा आपण 3ऱ्या अध्यायातला जो 8वं अरण्य त्यातला एक छोटा प्रसंग बघूया की ज्या प्रसंगामध्ये पुन्हा जनकाकडे अनेक काही कालचा जो विषय होता की त्यांनी सभेमध्ये सांगितले की 1000 गायी ज्या आहेत ते मी देणार आहेत आणि त्या 1000 गायी जो आत्मज्ञानी आहेत त्यांनी घेऊन जाव्यात. आणि घेऊन जाव्यात म्हटल्यानंतर याज्ञवल्क्य आलेले आहेत आणि शिष्याला सांगितले तू घेऊन जा. आणि त्या ठिकाणी अनेकांनी प्रश्न विचारलेले आहेत. हा सगळा प्रसंग आपण बघितला. पण त्या ठिकाणी गार्गी जी आहे ती गार्गी इतकी बुद्धिमान आहे, तिने काही प्रश्न अत्यंतिक हिताचे जे आहेत, बाकीचे जे कोणी होते ते केवळ आम्हाला गोधन मिळेल किंवा पैसा मिळेल, सुवर्ण मिळेल या अपेक्षेने आलेले होते, केवळ ज्ञानासाठी आलेले नव्हते. पण गार्गी मात्र ज्ञानाच्या अभिलेषेने आलेली आहे. आणि अशी आलेली तिने त्यांना 1-2-3 प्रश्न विचारलेत बरं का. 1-2 प्रश्न जे विचारलेत अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे आपल्याला चिंतनाला योग्य आहेत. त्याचं थोडं चिंतन आपण करूया. ह्या गार्गीनी म्हणजे अनेकांशी त्यांचे वाद झाले, म्हणजे प्रश्न विचारले, त्यांनी उत्तरं दिली आणि ती उत्तरं दिल्यानंतर सगळ्यांचं समाधान झालं. कारण इतकं निरुत्तर केलं सगळ्या ऋषींना की पुढे प्रश्नच विचारता आले नाहीत. मग त्यावेळेला गार्गी उठलेली आणि ती म्हणते याज्ञवल्क्यांना की मी आपणास प्रश्न विचारू का. याज्ञवल्क्य म्हणतात विचार, काय तुला गार्गी विचारायचं. आणि तिने प्रश्न विचारला. ती म्हणते याज्ञवल्क्या की ज्या लोकावरती आपण राहतो तो मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकाच्या वरती द्यूलोक आहे आणि मग त्याच्या खाली आणखीन एक लोक आहे. याचा अर्थ 3 लोक तर आपल्याला माहिती आहेत. सर्वसामान्यांना सुद्धा 3 लोक हे माहिती आहेत. बाकी वरचे 7 खालचे 7 हे माहिती आहेत किंवा नाही माहिती नाही. पण एक बाबा वरती कोणता आहे की एक वरती एक अंतरिक्ष लोक आहे किंवा स्वर्ग लोक आहे, एक पाताळ लोक आहे, एक मृत्यू लोक आहे, हे 3 लोक माहिती आहेत. तसेच 3 जे काळ आहेत हे सगळे काळ माहिती आहेत. आणि मग हे भूत, वर्तमान आणि भविष्य हे काळ सगळ्यात माहिती आहेत. मग हे जे सगळं 3 आहे हे सारंच्या सारं जे आहे हे कशात ओतप्रोत भरलेलं आहे ते सांगा. प्रश्न काय विचारलाय बरं का. बघा तिची पण बुद्धिमत्ता किती विलक्षण आहे. गार्गी विचारते हे सगळं कशामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे याज्ञवल्क्या मला सांगा. आणि एका क्षणामध्ये याज्ञवल्क्यांनी उत्तर दिलंय. गार्गी अगं काही शंकाच नाही, हे सगळं कशामध्ये भरलंय, वायुतत्वामध्ये भरलंय. कारण वायुतत्व असल्याशिवाय जीवसृष्टीच नाही आणि म्हणून अंतरिक्षामध्ये वायुतत्व आहेच. त्यानंतर जिथे जिथे जीवसृष्टी आहे तिथे काय आहे तर वायुतत्व आहे आणि पृथ्वीवरती तर ते आहेच आहे. आणि म्हणून सगळं जे काही आहे हे सगळं काय आहे तर या वायुतत्वामध्ये हे सगळं ओतप्रोत भरलेलं आहे असं सांगितलं. आणि मग ती म्हणते की तुम्ही म्हणता हे मला बरोबर वाटते. आणि मग एक स्त्री जेव्हा वेदांताचं चिंतन करते तेव्हा ती म्हणते की मला हे नक्की कळलेलं आहे की ह्या पृथ्वीवरती म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला गोचर होत आहेत, ज्या ज्या आपल्याला समजत आहेत त्या 5 गोष्टींनी आपल्याला कळतात. याचा अर्थ नाम असतं, रूप असतं,
ज्याला नाम आणि रूप आहे त्याच्या पाठीमागे 3 गोष्टी अव्यक्त आहेत. एक म्हणजे त्याचं अस्तित्व आहे, त्याच्याकडे असणारं ज्ञान आहे आणि त्याचा आपल्याला उपयोग तरी आहे. आणि दुरुपयोग नसेल तर आपण टाकून दिल्यानंतरही आपल्याला आनंदच मिळणार आहे. आणि म्हणून अस्तिभाती प्रिय किंवा सच्चित आनंद जे आहे हे न दिसणाऱ्या या 5 गोष्टी तिथे आहेत हे सांगितलेलं आहे. आणि मग ती म्हणते की अशा या ज्या 3 गोष्टी आहेत, या 3 गोष्टी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर बघितल्या ती गणिती आहे. ज्याला गणित येतं त्याला विनोबा म्हणतात, ज्याला गणित उत्तम येतं त्याला परमार्थ वेदांत उत्तम समजते. गार्गी म्हणते की मला हे कळते की या विश्वातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात कारण त्याला लांबी आहे, त्याला रुंदी आहे आणि त्याला काय आहे, ज्याला लांबी आहे, रुंदी आहे आणि खोली आहे, ह्या 3 गोष्टी आहेत. आणि ह्या 3ही गोष्टींना त्रिमिती म्हणतात. पण एवढ्यानी गोष्ट कळत नाही, याहीपेक्षा आणखीन 2 गोष्टी त्याला लागतात. आणि त्या कोणत्या आहेत? त्या म्हणजे दिक आणि काल. दिक म्हणजे दिशा, दिशा म्हणजे काय आहे? वायुतत्व आहे. आणि काल, काल याचा अर्थ दिक म्हणजे दिशा म्हणजे आकाशतत्व आणि काल, काल याचा अर्थ इकडून तिकडे जातो, जो पुढे पुढे सरकणारा आहे. कशाच्या सहाय्याने सरकणारा आहे? वायुतत्वच आहे ते. आणि म्हणून हे दिक् आणि काल ह्या 5 गोष्टींनी ह्या विश्वातल्या सगळ्या गोष्टी बांधलेल्या आहेत. आणि कळत न कळत पुन्हा ते काय आहे तर पंचमहाभूतांवरतीच ते आलेली आहे. आणि आता ती प्रश्न विचारते, हे सगळं मला कळलं आणि आता हे जे काही आहे या विश्वामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, ज्याला लांबी आहे, ज्याला रुंदी आहे, ज्याला खोली आहे, ज्याला दिक्क आहे, ज्याला स्पेस आहे किंवा टाईम आहे, ज्याला दिक्क आहे, काल आहे, हे सगळं कशामध्ये सामावलेलं आहे ते मला सांगा. वायूमध्ये आहे कारण इथे सगळीकडे जीवसृष्टी आणि जीवसृष्टी वायूवरती हे मला पटलं. पण आता हे वायुतत्वाचं जे सगळं संपूर्ण आहे तयार झालेलं हे कशामध्ये स्थित आहे, हे कशाने ओतप्रोत भरलेलं आहे हे मला सांगा. आणि असं गार्गींनी विचारल्याबरोबर एका क्षणामध्ये पुन्हा याज्ञवल्क्य उत्तर देत आहेत. हे सगळं कशात ओतप्रोत भरलेलं असेल तर अव्यक्त अव्याकृत अशा आकाशतत्वामध्ये. अव्याकृत जिथे याचा अर्थ अव्यक्त आहे, जिथे व्यक्त काहीच नाही याचा अर्थ निराकार आहे. आणि निराकार अशा आकाश तत्वामध्ये हे सगळंच्या सगळं काय आहे तर त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. आता ती म्हणते थोडं समजावून सांगा. आणि यांनी समजावून सांगायला सुरुवात केली की संपूर्ण अव्याकृत जे आकाश आहे या अव्याकृत आकाशामध्ये काय काय आहे. आणि मग सांगितलंय की ह्यामध्ये जड आणि चेतन जे आहे ते संपूर्ण काय आहे तर ह्या आकाश तत्वामध्येच आहे. या संपूर्ण विश्वामध्ये काय, विश्वाच्या बाहेर जा, विश्वाच्या आत जा, 3ही लोकांमध्ये जा, आकाश तत्व सगळीकडे व्याप्त आहे. आणि सगळंच्या सगळं सजीव आणि निर्जीव, जड आणि चेतन सृष्टी कशामध्ये आहे तर ती कशामध्ये ओतप्रोत भरले की अशा आहे तर ती आकाश तत्वामध्येच आहे. आणि आता सांगितले की ह्या सगळ्यामध्ये एक सुसूत्रता आहे. आणि जे सुसूत्रता असली तरी हे जड आहे, हे चेतन आहे, त्याची नामं वेगवेगळी आहेत. कोणता पर्वत असेल, झरा असेल, नदी असेल, माणूस असेल, माकडं असतील, हत्ती असतील, नामं सगळी वेगळी आहेत. पण जड असू दे किंवा चेतन असू दे ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र समान आहे, ही जाणून घे. आणि ही कोणती आहे तर त्याच्यामध्ये या दोन्हीच्या ठिकाणी म्हणजे जड आणि चेतन जे सजीव आहे आणि निर्जीव या दोन्हीच्या ठिकाणी एक सुप्त अशी शक्ती आहे. आणि जी सुप्त शक्ती आहे ती काय आहे याचा अर्थ त्या वस्तूचा वस्तूपणा, आहेपणा. हे आहेपणा जो आहे हा आहेपणा कसा आहे तर हा आकाररहित आहे. आणि ही आकाररहित असणारी जी स्थिती आहे त्याला अव्याकृत आकाश असं म्हणतात. आणि ह्याच अव्याकृत आकाशामध्ये संपूर्ण जे आहे ते सर्व लोक ओतप्रोत भरलेले आहेत. असं अतिशय सुंदर उत्तर याज्ञवल्क्यांनी दिलं. गार्गीला अतिशय समाधान झालं. गार्गींनी तिथेच उठली येते आणि तिने याज्ञवल्क्यांना नमस्कार केला आहे. आणि ती म्हणते, मुने आपण अतिशय भगवान खूप छान सांगितलं. पण हे जे काही सगळं सांगितलं ना हे आकाश जे ओतप्रोत कशामध्ये भरलेले आहे. आता आकाशात सगळं ओतप्रोत भरलं हे सांगितलेत, पण आकाश कशामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे तेही आता मला सांगा. मग आकाशही तर कशामध्ये ओतप्रोत भरलेलं असलं पाहिजे. आणि हा प्रश्न तिने विचारल्याबरोबर याज्ञवल्क्य अत्यंत सावध झाले. लक्षात आले
आता तिने जो प्रश्न विचारलेला आहे तो इतका सूक्ष्म आहे की जो वाणीने समजावून सांगणं अतिशय अवघड आहे. कुठेतरी शब्दामध्ये पकडले जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आता जे उत्तर द्यायचं आहे ते अतिशय विचारपूर्वक उत्तर द्यायचं आहे. याज्ञवल्क्यांच्या लक्षात आलं आहे, कारण हे समजणं तर कठीण आहे आणि समजून सांगणं तर त्याहूनही कठीणच आहे. आणि तरीसुद्धा ते म्हणत आहेत की मी तुला सांगतो, हे उत्तर मी तुला माझ्या बुद्धीने नाही देत, हे उत्तर मी तुला शास्त्रबुद्धीने देतो. आणि संतांच्या बुद्धीने, म्हणजे जे ज्ञानविद आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, ज्या ज्ञानी लोकांकडून मी जे जे काही श्रवण केलेलं आहे त्याच्या आधाराने मी तुला देतो असं त्यांनी सांगितलं. आणि याज्ञवल्क्य म्हणतात, गार्गी ब्रह्मविद असं म्हणतात की अव्याकृत आकाशाला समावून घेणारं एकच तत्व आहे आणि ते म्हणजे ब्रह्मतत्व किंवा परब्रह्मतत्व. हे कसं आहे? हे अक्षर आहे, हे कधी क्षीण न होणारं आहे, हे सूक्ष्मही नाही, म्हणजे हे सूक्ष्मही म्हणता येत नाही, याला स्थूलही म्हणता येत नाही, याला ह्रस्वही म्हणता येत नाही, याला दीर्घही म्हणता येत नाही, ह्याला अमाप म्हणता येत नाही किंवा याला मोजणं असंही म्हणता येत नाही, ह्याच्या बाबतीत काहीच बोलता येत नाही. ह्याला काय आहे तर हे वायू असंही म्हणता येणार नाही, हे वायूही नाही, हे आकाशही नाही, हे रस नाही, हे गंध नाही, हे संग नाही, हे नेत्र नाही, हे कान नाही किंवा याला कान नाहीत, याला वाणी नाही, याला मन नाही, याला अवयव नाही, याला यातलं काहीही नसलं तरी या विश्वामध्ये जे जे आहे त्या सगळ्यामध्ये हे काय आहे तर व्यापून राहिलेलं आहे. आणि म्हणून याला अवयव नाही. म्हणून हे कसं आहे तर हे निष्कल आहे. खूप सुंदर शब्द आहे बरं का, निष्कल. उपनिषदांनी हा खूप छान वापरला. निष्कल म्हणजे काय? निष्कल याचा अर्थ जे दिसतं पण आपल्या इंद्रियांना गोचर होत नाही, समजत नाही. जशी आकाशाची सावली, एखादं झाड आहे, झाडाची सावली आहे, सावली दिसते की नाही आपल्याला, पण त्या सावलीला जर स्पर्श करायचा म्हणाला तर करता येतो का? कळत नाही बरं का, त्याला काही कळता येत नाही, त्याचा स्पर्श कळतच नाही. याचा अर्थ ते निष्कल, त्याला काही कला नाही. म्हणजे कशी कला नाही तर जिथून सूर्य आहे त्याच्यावरती ती आहे आधारित. याचा अर्थ निष्कल म्हणजे प्रत्यक्ष इंद्रियांना काही गोचर न होणारं असं हे तत्व आहे. आणि म्हणून तिने ज्या पद्धतीने सांगितलं, गार्गी म्हणते की याज्ञवल्क्य आपण हे जे काही सांगितलं ना हे व्यतिरेक पद्धतीने अतिशय सुंदर सांगितलं, पण आता अन्वय पद्धतीने सांगा बघा बरं का. ब्रह्मतत्व समजावून सांगतायत याज्ञवल्क्य ऋषी, आणि ते सांगताना पहिल्यांदी काय सांगितलंय? व्यतिरेक पद्धतीने सांगितलंय. आणि व्यतिरेक पद्धतीने सांगितल्यानंतर गार्गीला ते समजलंय आणि ती म्हणते अतिशय मला हे खूप छान कळलेलं आहे, पण आता मला जर अन्वयाने समजून सांगा. आणि आता ते म्हणते ठीक आहे, समजून मी प्रयत्न करतो तुला समजावून सांगण्याचा. आणि आता याज्ञवल्क्यांनी बोलवायला सुरुवात केली. ते म्हणतात, याज्ञी गार्गी मला एवढं सांग, तुला जर भूक लागली असं तू म्हणतेस तर ही भूक तुला दाखवता येते का? तुला तहान लागली, हे तुला कळते की मला तहान लागलेली आहे, पण ही तहान तुला दाखवता येते का? तुला असं वाटलं की चला आपण देवासमोर बसावं आणि त्याची काही भक्ती करावी, हे तुला असं वाटलं कारण तुझ्या आतमध्ये भक्ती आहे, तुझ्या आतमध्ये तो भाव आहे परमेश्वराचा. आणि एवढंच मला सांग की परमेश्वरावरती असणारा तुझा भाव तुला कोणाला दाखवता येणार आहे का? तुझं कोणावरती विलक्षण प्रेम आहे, तू तोंडाने म्हणतेस प्रेम आहे, पण मला एवढं एकच सांग की प्रेम हे तुला दाखवता येणार आहे का? त्यावरती निरुत्तर झाली. आणि ती म्हणते, भगवान तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, यातली एकही गोष्ट मी दाखवू शकणार नाही. आणि मग याज्ञवल्क्य म्हणताय, भाव असू दे, बुद्धी असू दे, भूक असू दे, तहान असू दे, प्रेम असू दे, भक्ती असू दे, या सगळ्या गोष्टी असणाऱ्या आहेत आणि त्या दिसतच नाहीत, म्हणून त्या नाहीतच असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे त्यांचं अस्तित्व जे प्रगटीकरण आहे त्या प्रगटीकरणावरून आपल्याला त्याचा अंदाज बांधता येतो, पण यातली एकही गोष्ट आपल्याला प्रत्यक्ष दिसतच नाही. आणि मग दृष्टांत दिलाय, शक्ती आहे प्रत्येकामध्ये, कळते का? नाही कळत. माझा हात बघितल्यानंतर हातामधली शक्ती कळत नाही, पण त्याच हाताने जेव्हा मी 1 किलोची पिशवी उचलीन, कधी 2 किलोची पिशवी उचलीन, कधी 5 किलो उचलीन, एखाद्या वेळेला गावाला जायचं असेल तर माझी मी 12 किलोची बॅग उचलीन,
किंवा मला जायचं विमानाने तेव्हा मी वजन करीन आणि माझीच 15 किलोची बॅग ज्या वेळेला मी उचलीन तेव्हा मलाच कळेल की माझ्या एका हातामध्ये 15 किलो वजन उचलण्याची क्षमता, शक्ती आहे. मग ती शक्ती असणं आहे ते दिसणं आहे का? नाही आहे. मग शक्ती ज्याच्या अधीन आहे तो शक्तिमान असणारं तत्व कोणतं आहे तर ते ब्रह्मतत्व आहे. आणि म्हणून ते असणं आहे. शक्तीच्या निमित्ताने ते प्रगट होतं. अगदी जसं एखाद्या क्षत्रिय माणसाकडे क्षत्रियत्व जे आहे त्याच्या पराक्रमाने प्रगट होतं. म्हणून शक्ती प्रगट होते, पण त्याचं शक्तिमान असणारं तत्व अधिष्ठान रूपामध्ये त्याच्यामध्ये अप्रगट असतं. हे सगळं समजून घे सांगितलं. आणि मग याचप्रमाणे याज्ञवल्क्य सांगतायत तिला, या संपूर्ण विश्वाच्या अंतर्बाह्य एकच एक तत्व भरून राहिलेलं आहे आणि ते म्हणजे ब्रह्मतत्व आहे. आणि ज्याच्यामुळे आता उपनिषदांवरती ते आलेत आणि ते म्हणतायत ज्याच्या भयाने काय आहे तर अग्नी जो आहे तो प्रज्वलित होतो, सूर्य जो आहे तो तप्त होतो, चंद्र जो आहे तो त्याच्याच भयामुळे शीतल असं चांदणं देतो, ज्याच्या भयामुळे वायू पळतो, ज्याच्या भयामुळे इंद्र आणि मृत्यू जे आहेत ते धावतात. आणि ह्या संपूर्ण विश्व निर्माण करणारं हा जो निसर्ग आहे या निसर्गामध्ये एक सुसूत्रता आहे. सूर्य वेळेला उगवणार आहे, ठरल्या वेळेला मावळणार आहे. चंद्र ठरल्याप्रमाणे उगवणार आहे. पौर्णिमा केव्हा होणार आहे. आकाशामध्ये सूर्य आल्यानंतर सागरामध्ये लाटांच्या भरती कधी येणार आहे आणि ओटी कधी होणार आहे. कोणत्या ऋतूमध्ये कोणती फळं येणार आहेत, कोणत्या ऋतूमध्ये कोणती फुलं येणार आहेत, कोणत्या जमिनीमध्ये कोणतं पीक येणार आहे. या संपूर्ण निसर्गामध्ये एक सुसूत्रता आहे. आणि ही सुसूत्रता याचा अर्थ याचा कोणीतरी नियोजक आहे. हे अत्यंत योजनाबद्ध आहे. आणि अशी ही अदृश्य शक्ती जी आहे ती शक्ती त्या अक्षर ब्रह्माचीच आहे, ती परब्रह्माचीच आहे. याला जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत मानवी जीवनाला सार्थकता नाही. याज्ञवल्क्याने अतिशय सांगितलं सुंदर. आणि आता ते अक्षर जे ब्रह्म आहे ते अक्षर ब्रह्म दृष्टीचा विषय पाहिजे. आता ते अक्षर ब्रह्म खरं तर दृष्टीचा विषय नाही, कारण तेच सर्वांचा द्रष्टा आहे. प्रत्येकाच्या सर्वांची या हृदय देसी मी अमुका आहे ऐसी, जी वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी माऊली म्हणतात. आणि म्हणून सर्वांच्या अंतःकरणामध्ये असणारा हा द्रष्टा ते आहे, हेच ब्रह्म. आणि म्हणून व्यतिरेक आणि अन्वय दोन्ही पद्धतीने याज्ञवल्क्यांनी गार्गीला समजावून सांगितलंय. गार्गीला अतिशय आनंद झाला. उठले, तिने वंदन केले आता. आणि ती बाकीच्या सगळ्या ऋषीमुनींना आणि ब्राह्मणांना म्हणते, हे पूज्य ब्राह्मणांनो, हे पूज्य ऋषीमुनींनो, मी काय करते तर आता तुम्ही उठा आणि या याज्ञवल्क्यांना काय करा तर वंदन करा. तुमच्यापैकी कुणीही यांच्याशी वादामध्ये जिंकू शकणार नाही. तिला खात्री आहे की इतकी सूक्ष्म बुद्धी कोणाचीही नाही. आणि म्हणून कोणी जिंकू शकणार नाही हे पक्क समजा, लक्षात ठेवा असं ती म्हणते. आणि ती खाली बसलेली आहे. आणि तिने खाली बसल्यावरती जनक राजाला कळलं आपल्या दरबारामध्ये जे कोणी ऋषीमुनी आहेत त्यातले सगळ्यात श्रेष्ठ कोण आहेत तर ते याज्ञवल्क्य आहेत. गार्गीने ते दाखवून दिलेले अतिशय सुंदर असा हा संवाद आहे. आणि या संवादानंतर आपण आता चौथा जो अध्याय आहे त्या चौथ्या अध्यायामध्ये केवळ जो शुद्ध वेदांत आहे तो शुद्ध वेदांत सांगितलेला आहे. या ठिकाणी असणारे यज्ञाचे प्रकार काल आपण बघितले. म्हणजे स्मार्त यज्ञ म्हणजे काय आणि श्रौत यज्ञ म्हणजे काय, हे दोन्ही यज्ञांचे प्रकार आपण बघितले. आणि ते बघितल्यानंतर आज आपण नेमकं जे आहे तो जो चौथा अध्याय आहे ज्याच्यामध्ये वेदांताचा विचार आहे, साधकासाठी असणारा विचार आहे, तेवढे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. याचं जे काही भाष्य परमपूज्य डॉक्टर काकांनी लिहिले त्याच्या सुरुवातीलाच ते म्हणतात, अहो बृहदारण्यकाचा विस्तारू. विस्तार म्हणजे खूप मोठा आहे, बृहदारण्य खूपच मोठा आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच म्हटले, अहो बृहदारण्यकाचा विस्तारू दीर्घ प्रदीर्घ प्राकारू. कसा आहे, अत्यंत दीर्घ आणि प्रदीर्घ आहे, खूप मोठं उपनिषद आहे. मजन इतुला धीरू. आणि म्हणून माझी तर काही इतका धीर नाही की एवढं सगळं मी तुम्हाला समजावून सांगेल वर्णावयाते. आणि एवढं सगळं सांगणं मला तेवढा धीर नाही. आणि म्हणून नेमकं सार मी तुमच्या हाती देतोय. ते म्हणतात, तयाते पुसिता पुसिता. या सगळा संपूर्ण उपनिषदांचं अध्ययन केलं आणि त्या ऋचांनाच विचारलं, तयाते पुसिता पुसिता. यातले जे अरण्य आहेत, जे ब्राह्मण आहेत त्यांनाच विचारलं की यातला महत्त्वाचा विषय कोणता आहे. तयाते पुसिता पुसिता. अध्याय धरीला चौथा.
4थ्या अध्यायामध्ये सार आहे, मला कळलेलं आहे. आणि म्हणून जेथ आत्मा निवडून तत्वता हाती दिला. ज्या 4थ्या अध्यायामध्ये आत्मा जो आहे तो विवेकाने जणू काही निवडलेला आहे, आत्मा अनात्म विवेक केलेला आहे आणि यातल्या अनात्म गोष्टी सगळ्या बाजूला केल्यात आणि स्वीकारार्ह केवळ आत्मा आहे हा जो निवडलेला आहे आणि तो नेमका साधकाच्या हाती दिलेला आहे. आणि तो महत्त्वाचं जे काही हे साधन आहे, हे महत्त्वाचं साधन कितव्या अध्यायामध्ये आहे, तर हे 4थ्या अध्यायामध्ये आहे. आणि म्हणून त्याचं चिंतन आपण करूया. सुरुवातीलाच भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आणि मग संबंध भाष्याला सुरुवात केली. या संबंध भाष्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जनक राजा जो आहे तो अत्यंत अंतर्मुख आहे, वैभवपूर्ण आहे. याच्या दरबारामध्ये अनेक संतांना तो नेहमी बोलवत असे, ऋषींना बोलवत असे, त्यांना काही ना काहीतरी देत असे, ब्रह्मचर्चा घडवून आणत असे. याची एकच इच्छा की मला आत्मज्ञान मिळालं पाहिजे. आणि म्हणून अतिशय धडपडायचा तो आणि त्या धडपडाने आत्मज्ञान मिळावं ह्या एकाच दृष्टीने तो धडपडायचा. ज्ञानप्राप्तीची त्याला ओढ होती आणि म्हणून अनेक ज्ञानी त्याच्या जनकाच्या दरबारामध्ये येत असत. वर्णन केलं त्या संबंध भाष्यामध्ये आचार्यांनी वर्णन केले. आचार्य काय वर्णन करतायत? आचार्य म्हणतायत जनक राजा सुवर्ण आहे तर याज्ञवल्क कोण आहे, तर याज्ञवल्क हे रत्न आहे. रत्न हे सुवर्णाच्या कोंदणामध्ये उठून दिसतं, तसं याज्ञवल्क जे आहेत तर ते असणारं हे रत्न कोणाच्या कोंदणामध्ये, तर जनक राजाच्या आत्मज्ञानाच्या सुवर्णाच्या कोंदणामध्ये उठून दिसणार आहेत. जनक राजाला अत्यंत आत्मज्ञानाची तळमळ आहे, तर याज्ञवल्क अत्यंत श्रेष्ठ सद्गुरू आहेत की जे शिष्याला ज्ञान द्यायला बसलेले आहेत. आणि असे ते नेहमी जनक राजाकडे यायचे. काही चिंतन आहे, जनक राजाकडे कायम रोज दरबार भरलेला असायचा, कोणी ना कोणीतरी ज्ञानी असायचे, तिथे चर्चा चाललेलीच असायची. आणि असेच एक दिवस म्हणे ते जसे नेहमीप्रमाणे यायचे तसे एक दिवस काय झालंय तर याज्ञवल्क कुठे आलेत, तर ते जनकाच्या दरबारामध्ये आलेत. काही जण तिथे बसलेलेच होते आणि तिथे चर्चा चाललेली होती. आणि जनकराजांनी पाहिलं की कोण आले, याज्ञवल्क आलेत. आणि म्हणून ते उठलेत, त्यांनी वंदन केले आणि त्यांनी प्रश्न विचारला. इथून या 4थ्या अध्यायाची सुरुवात आहे. प्रश्न विचारले, वैदेह जनकः ह असा चक्रे अथ याज्ञवल्कः उवाच किमर्थमाचरी पशुनिच्छति वा अण्वन्तानि उभयम एव सम्रांग. नुसते मी दोनच घेतलेत त्यातले मंत्र, संपूर्ण मोठं घेतलंच नाही. या 2 मंत्रावरूनच लक्षात आलं असेल की काय विचारलंय. या जो विदेह जनक आहे, या वैदेहाचा जो राजा आहे तो जनक, तो जो आपल्या आसनावरती बसलेला होता, या आसनावरती बसलेला जनक राजा आता उठलेला आहे आणि उठल्यावरती त्यांनी याज्ञवल्क्यांचं स्वागत केलंय. आणि तो याज्ञवल्क्यानं उवाच म्हणजे म्हणाला, काय म्हणाला, किमर्थमाचरी कोणत्या इच्छेने तुम्ही आलेला आहात या राजदरबारामध्ये? पशून इच्छती, काही गायींची इच्छा करता, पशूंची इच्छा करता, की अण्वन्तानी, अणू म्हणजे सूक्ष्म गोष्ट, सूक्ष्म गोष्टींची चर्चा करायला तुम्ही आलेला आहात, ब्रह्मचर्चा करायला आलेला आहात, की काही गायींची इच्छा किंवा पशुची इच्छा म्हणून आलेला आहात? आल्या आल्या प्रयोजन काय ते विचारलंय. आणि विचारल्याबरोबर याज्ञवल्क्याने उत्तर काय दिलेलं आहे, किती सुस्पष्ट आहे. उभयम एव सम्रांग, हे सम्राटा दोन्हीची इच्छा आहे. मुख्य काय आहे मला, तर मला ब्रह्मचर्चा, सूक्ष्म ब्रह्मचर्चा मला करायची आहे. आणि जर ब्रह्मचर्चा सफल झाली तर मी काही घेऊन जाईन, पण दोन्हीच्या इच्छेने मी आलेलो आहे असं याज्ञवल्काने तिथेच सांगितलेलं आहे. आणि मग ते ऐकल्यानंतर याज्ञवल्कांना जनक राजा म्हणतोय की तुम्ही काय करा की काही ब्रह्मविषयी चर्चा आपण करूया आणि तुम्ही मला काही सांगा. एवढं ऐकलं आणि आता याज्ञवल्क म्हणत आहेत की जसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो किंवा हॉटेलमध्ये गेलो तो वेटर आपल्याला आल्यावरती विचारतो काय पाहिजे. आपण असं म्हणतो का तुझ्याकडे जे पाहिजे ते असेल ते दे मला म्हणून? पाहिजे ते दे नाही, आपल्याला काय पाहिजे ते आपण ते सांगतो. याचा अर्थ आपल्याला कसली भूक आहे आणि म्हणून जनक राजाला कसली भूक आहे ही जाणून घ्यायचं आहे. त्याला काय माहिती आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून आज याज्ञवल्क्य जे आहेत ते म्हणत आहेत ब्रह्मचर्चा मी करीन नक्की, पण त्याच्या आधी तुला काय माहिती आहे ते मला सांग. तुला काही माहितीच ना, जे माहिती असेल तेच जर मी पुन्हा सांगितलं तर तुला ऐकण्यामध्ये रस वाटणार नाही. आणि तुला जे काहीच माहिती नाही त्याच्याविषयी जर मग बोललो तर तुला काहीच कळणार नाही.
त्यामुळे तुला आत्मज्ञानाविषयी जे काही आधी माहिती आहे तर ते थोडंसं तर मला सांग, मग मी सांगू शकीन तुला पुढे काय आहे. आणि म्हणून तुला आत्मज्ञानाविषयी, ब्रह्माविषयी, ब्रह्मज्ञानाविषयी काय काय आहे ते जरा मला जर सांगितलंस. आजवर तू अनेक विज्ञानांना हा प्रश्न विचारलेला आहेस, तेव्हा त्यांनी तुला काय काय सांगितलं आणि त्यातलं तुला काय काय कळलं आहे ते मला सांग, आणि मग त्यानुसार मी तुला पुढच्या माझ्या प्रश्नांची उत्तरं देतो असं सांगितलं. असं ऐकल्यानंतर जनकराजा जो एक क्षणभर अंतर्मुख झाला आहे आणि आता त्यांनी सांगितलं, त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि तो म्हणतो की हो, या आत्म्याविषयी, या ब्रह्माविषयी मी अनेकांकडून ऐकलेलंही आहे आणि अनेकांकडून जे आहे ते समजावून घेतलेलं आहे. मी काय सांगतोय ते ऐका. आणि तो म्हणतोय की शिलीन पुत्र जितवा म्हणून एक जे ऋषी आहेत त्यांनी मला काय सांगितलं होतं, ते असं म्हणत आहेत की वाक हे काय आहे, तर वाक हे ब्रह्म आहे. हे मी त्यांच्याकडून ऐकलं. तुम्ही आता ब्रह्मचिंतन सांगताय आणि म्हणून ब्रह्म म्हणजे काय हे त्या जित्वाकडून मी श्रवण केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं वाक हे ब्रह्म आहे. आणि एवढं ऐकलं आणि आता याज्ञवल्क्य म्हणत आहेत की बरोबर आहे, वाक हे ब्रह्म आहे. कारण ज्याला बोलताच येत नाही त्याचं काय, बाकी ज्याला बोलताच येत नाही त्याचं काय आहे, त्याला संपूर्ण ज्ञान होणं शक्यच नाही आहे आणि म्हणून त्याला कसलाच लाभ होणं शक्य नाही आहे. त्यामुळे वाणी बोलता येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून वाक हे ब्रह्म हे सांगितलेलं बरोबर आहे, पण ब्रह्माचा हा एकच पाद आहे आणि त्यामुळे एका पादामुळे ते ब्रह्म लंगडं असल्यासारखं झालं आहे, त्याचा कोणताच लाभ नाही. मग या वाकचं आयतन म्हणजे काय ते त्यांनी तुला सांगितलं का? याच ब्रह्माची प्रतिष्ठा म्हणजे काय ते तुला सांगितलं का? हे सगळे शब्द ऐकले आणि जनक राजा पुन्हा अंतर्मुख झाला. तो म्हणते नाही, हे आयतन म्हणजे काय, हे प्रतिष्ठा म्हणजे काय, हे मला काहीच माहिती नाही आहे आणि हे काय मला त्या ऋषीने काही सांगितलेलं नाही. तेव्हा आता हे काय असेल हे तुम्हीच मला समजावून सांगा, कारण मी हे शब्दच ऐकलेलं नाही आहेत. लक्षात येतील अशा प्रकारची वाणीच किंवा भाषाच आपण ऐकलेली नाही आहे ना. आणि तसा असतो जनकराजा म्हणतोय की भगवान, मी अशा प्रकारची वाणी नाही ऐकली. त्या जित्वा ऋषींनी मला हे काही नाही सांगितलं. त्यांनी मला एवढंच सांगितलं की काय आहे, तर वाणी हे ब्रह्म एवढंच त्यांनी, वाक हे ब्रह्म एवढं मला त्यांनी सांगितलं. आणि आता याज्ञवल्क्य म्हणत आहेत की मी तुला सांगतो. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, आयतन याचा अर्थ शरीर. वाक हे ब्रह्म असेल तर हे वाक ज्या ठिकाणी राहतं त्याला काहीतरी शरीर असलं पाहिजे. याचा अर्थ वाणी जिथून बाहेर पडते त्याला एखादं घर किंवा एखादं इंद्रिय असलं पाहिजे ना. ते जे इंद्रिय आहे त्याला काय म्हणतात, आयतन म्हणतात. आणि म्हणून या वाकचं आयतन काय आहे, तर वाकचं आयतन वाकच आहे. कारण वाक म्हणजे वाणी आणि वाणी जिथून बाहेर पडते ते जे इंद्रिय आहे त्या इंद्रियाला काय म्हणतात, त्याला वाक म्हणतात. आणि म्हणून वाकचं आयतन म्हणजे शरीर राहायची जागा कोणती आहे, तर वाक हेच आहे. मग ह्याची प्रतिष्ठा काय आहे? वाणी मुखातून जेव्हा बाहेर पडते तेव्हा ती शब्दरूपाने बाहेर पडते आणि शब्द हा कशाचा गुण असेल तर तो आकाशाचा गुण आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. आणि म्हणूनच आकाश म्हणजे पोकळी. आणि म्हणून कोणीतरी मी इथे बोलतेय तो आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय कारण मध्ये पोकळी आहे. आता पोकळी असल्यामुळे जर आवाज येतोय याचा अर्थ ध्वनीचं माध्यम काय आहे इथे, तर ते त्याच्या त्या पाठीमागे सूक्ष्म आकाश आहे. आणि म्हणून या वाकचं प्रतिष्ठा काय आहे, अधिष्ठान काय आहे, तर ते आकाश हेच त्याचं काय आहे, तर प्रतिष्ठा आहे असं सांगितलं. आणि म्हणून राजा हे काय आहे, तर हे वाक जे आहे ते प्रत्यक्ष ब्रह्म आहे. त्या ब्रह्माचं आयतन पण वाकच आहे. आणि मग त्याचे आकाश त्याची प्रतिष्ठा आहे. आणि मग ती वाणी प्रत्यक्ष जो शब्द आहे हे सगळं काय आहे, हे सगळे 4 ब्रह्माचे पाद आहेत. आणि राजा आहे असं ब्रह्म कसं आहे, तर ते 4 पादाचं आहे. आणि ह्यातला चौथा भाग कोणता आहे, तर आकाशी त्याची जर प्रतिष्ठा असेल तर ते ब्रह्म, ते वाक म्हणजे काय आहे, ते प्रज्ञा आहे. आणि ते समजून, प्रज्ञा हा त्याचा चौथा पाद आहे. आणि हे प्रज्ञा आहे हे समजून जर तू वाकची उपासना केलीस तर काय आहे, तर तुला ते वाक ब्रह्म आहे ही राग ब्रह्माची उपासना परिपूर्ण होईल. एवढं ऐकलं आणि आता जनक राजा म्हणतोय बाकी सगळं सांगितलेलं पटलं मला. वाणी पटली,
वाचा पटली, मग त्याचं प्रतिष्ठा जी काही आकाश आहे ते पटलं, पण हे प्रज्ञा काय आहे नाही कळलं ना मला. हे प्रज्ञा म्हणजे काय आहे ते मला कळलं नाही. तेव्हा प्रज्ञता म्हणजे काय हे मला समजावून सांगा. आता जनकराजांनी प्रश्न विचारलाय, प्रज्ञता म्हणजे काय ते समजावून सांगा. आणि आता याज्ञवल्क्यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणतायत बघा, जेव्हा लहान मूल असतं, अगदी छोटं मूल असतं, नुकतंच थोडं शिकायला लागलेलं असतं, तेव्हा त्याची माता जी आहे ती त्या बालकाला शिकवते. आणि जेव्हा माता त्याला शिकवते तेव्हा ते बालक जशी माता बोलते तसं बोलतं आणि अगदी आईसारखं बोलायला लागतं. आणि त्यामुळे आजूबाजूची लोक म्हणतात, हे कसं आहे, अगदी मातेसमानच आहे बरं का. जरा अजून ते मोठं होतं, थोडं शाळेत जायला लागतं, मग ते पित्याकडे जातं, पित्याच्या काही गोष्टी शिकतं, पित्याकडून काही गोष्टी समजावून घेतं. आणि जेव्हा पित्याकडून काही गोष्टी समजावून घेतं तेव्हा सहजच आपण म्हणतो की बापरे, हा मुलगा अगदी वडिलांसारखाच आहे बरं का, हा पित्यासमानच आहे. आणि मग पुन्हा शाळेमध्ये जातो. शाळेमध्ये अनेक प्रकारचे गुरु आहेत, अनेक शिष्य आहेत, त्यांच्या सगळ्या वागणुकीचा त्यांच्याकडून तो ज्ञान घेतो, त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो आणि तो तेच बोलायला लागतो. तेव्हा आपण सहज म्हणतो की अरे, हा अगदी शिक्षकांसारखाच बोलतोय बरं, हा गुरु समान आहे. आणखीन मोठा होतो, जसा तो युवा होतो, कधी महाविद्यालयामध्ये जातो आणि मग त्याचे प्राध्यापक आहेत, त्याचे कोण आहेत, सगळे लेक्चरर्स आहेत, तसं त्यांच्याकडून तो शिकतो. त्या काळातल्या भाषेमध्ये तो आचार्यांकडे जातो आणि स्वतः आचार्यवान होतो. या बालकापासून आचार्यवानापर्यंतचा हा जो प्रवास आहे, हा त्याचा सगळा प्रवास, हे सगळं त्याचं ज्ञान कुठून घडतं तर त्या वाणीच्या साह्यानेच घडतं. या वाणीतूनच याचाच अर्थ प्रत्येकाकडून तो काहीतरी श्रवण करतो आणि त्या श्रवणातून त्याला ज्ञानाचं म्हणजे प्रज्ञा म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होते. प्रकर्षणेन ज्ञायते स एव प्रज्ञा, प्रज्ञा शब्दाची व्युत्पत्ती दिलेली आहे. आणि अशी ही जी प्रज्ञता आहे, ज्ञानाची जी काही संपूर्ण त्याची आस आहे, ही कशातून आहे तर ती वाणीतूनच हा सगळा प्रवास घडतो. आणि म्हणून यालाच काय म्हटलेलं आहे, ते यालाच प्रज्ञता म्हटलेलं आहे. आणि म्हणून वाक हीच काय आहे तर वाक हीच प्रज्ञता आहे. याच प्रज्ञतेने, याच वाणीने, ही माझी माता आहे, हा माझा पिता आहे, हा बंधू आहे, हे 4 वेद आहेत, याला श्लोक म्हणतात, याला मंत्र म्हणतात, याला कविता म्हणतात, याला धडा म्हणतात, याला डोंगर म्हणतात, हे जे काही आहे याला इतिहास म्हणतात, याला पुराण म्हणतात, याला विद्या म्हणतात, याला उपनिषद म्हणतात, याला सूत्र म्हणतात, याला आख्यान म्हणतात. यज्ञ म्हणजे काय, दान म्हणजे काय, हे सगळं कशाने कळतं, हे सगळं ज्याच्यामुळे कळतं, ज्याच्याने जाणलं जातं. लोक म्हणजे काय, इहलोक म्हणजे काय, परलोक म्हणजे काय, अंतरिक्ष म्हणजे काय, हा सगळा ज्ञानाचा जो काही प्रवास आहे तो ज्याच्यामुळे होतो, तो वाणीमुळे, शब्दामुळे कळतो. ती वाणी हाच काय आहे, आकाशाचा गुण आहे. आणि म्हणून वाणी हेच काय आहे, परब्रह्म आहे. आणि या वाणीची जो उपासना ती तेजतत्वाची आहे. आणि अशी उपासना या वाणीची परब्रह्म म्हणून जो करतो तर त्या वाणीची देवता त्याला कधीच सोडून जात नाही. आता वाणीची जी सूक्ष्म देवता आहे ती वाणीला सोडून जाईल का, कारण तो वाणीचा चांगल्या प्रकाराने उपयोग करतोय, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी त्याने उपयोग केलेला आहे. आणि म्हणून त्याची देवता त्याला सोडून जात नाही. आणि जिवंत असताना त्या वाणीचा तो उपयोग कशासाठी करतो तर ती वाणी अत्यंत तेजस्वी करून घेतो, मृदू करून घेतो. आणि वाणीची उपासना केल्याचा परिणाम म्हणून शब्दाच्या आतमध्ये असलेला गर्भित अर्थ जो आहे तो अर्थसुद्धा त्याला सांगता येतो. आणि म्हणूनच मृत्यूनंतर तेजापासून उत्पन्न झालेली ही वाणी कशामध्ये जाते तर ती तेजामध्येच जाते. आणि अशी ही वाणी जर नसेल तर चालेल का. विचार करता लक्षात येईल की मानवाचा पूर्ण विकास हा कशावरती आहे तर याच वाणीवरती आधारित आहे. आणि म्हणून वाक हे ब्रह्म आहे. कळलं का तुला. जनकराजाला अतिशय आनंद झाला, ताडकन उठलाच आणि तो म्हणतोय, मुने इतका आनंद झालेला आहे, मी 1000 गायी देतो आणि हत्तीसारखा एक बैल देतो आणि ते तुम्ही घ्या. याज्ञवल्क म्हणतात, नाही, अशा पशुसाठी मी आलेलो नाही, तुझं पूर्ण समाधान झालंय का सांग मला. माझ्या पित्यांनी मला असं सांगितलेलं आहे, जोपर्यंत शिष्याचं पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत त्या शिष्याकडून काही घ्यायचं नाही. त्यामुळे मी तुझ्याकडून काही घेणार नाही. तुझं पूर्ण समाधान झालंय का सांग.
आता प्रश्न पडला की झालं, जेवढं सांगितलं वाक्य ब्रह्म एवढं सगळं कळलं, पण बाकी अजून काही कळलं नाही. आणि म्हणून पुन्हा याज्ञवल्क्य म्हणतायत की तू अनेक ऋषींशी हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्या तुझ्या आचार्यांनी तुला काय काय सांगितलेलं आहे ते सांग, जरा मला आठवून सांग बरं. तू कोणाकोणाकडून काय काय ऐकलंस ते, या ब्रह्माविषयी काय काय ऐकलंस ते पुन्हा आठवून मला सांग, असं विचारल्यानंतर आता पुन्हा जनक राजांनी बोलायला सुरुवात केली. राजा म्हणतोय, शल्भपुत्रचा, शल्भांचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे उदंक. या उदंकाकडून मी असं ऐकलंय की प्राण हेच ब्रह्म आहे आणि प्राण हे ब्रह्म आहे आणि म्हणून प्राणक्रिया न करणारा जो आहे त्याला काय मिळणार, त्याला काहीच मिळणार नाही. आता पुन्हा तीच प्रक्रिया आहे. याज्ञवल्क्य म्हणतात की बरोबर आहे, ज्या लोकांनी प्राणक्रिया करतच नाही त्याला काहीच मिळणार नाही, पण तुला एवढंच सांगितलं का? हो. मग हे ब्रह्म कसं आहे? हे एकपादीय ब्रह्म आहे, हे लंगडं ब्रह्म आहे. मग त्याची प्रतिष्ठा काय आहे? त्याचं आयतनं तुला काही सांगितलेलं आहे का? नाही, मला त्याचं आयतनं सांगितलेलं नाही, मला त्याची प्रतिष्ठा सांगितलेली नाही. मग आता नाही तर आता राजा म्हणतोय की मला समजावून सांगा. आणि आता याज्ञवल्क्याने पुन्हा पुढचा जो विषय आहे तो समजावून सांगायला सुरुवात केली. आणि मग याज्ञवल्क्य म्हणतात, प्राणाचं आयतन काय आहे? तर प्राणाचं आयतन जे आहे तर प्रतिष्ठा जे आहे तर प्राणाचं आयतन, प्राण अव्याकृत आकाश हे आहे, प्राणच आहे. आणि अव्याकृत आकाश जे आहे ते त्याची काय आहे तर प्रतिष्ठा आहे. आणि त्याची उपासना कशी करायची? प्रिय म्हणून त्याची उपासना करायची आहे. आता इथे उपासनेचा परिणाम सांगितला बघा, किंवा उपासना कशी करायची ते सांगितलेलं. म्हणजे प्राण हे ब्रह्म आहे पहिल्यांदा सांगितलं. त्याचं आयतन काय आहे? तर प्राण म्हणजे जिथे राहतात ते अंतःकरण, प्राण ते काय आहे तर तेच त्याचं आयतन आहे सांगितलं. मग त्याची प्रतिष्ठा काय आहे? अव्याकृत आकाश जे आहे ती त्याची प्रतिष्ठा आहे सांगितलं. आणि प्रिय म्हणून त्याची उपासना करावी असं सांगितलं. आता एवढं सगळं ऐकलं आणि आता जनक राजा म्हणतोय, आता बाकी सगळं पटलं मला, तुम्ही प्राण आहेत कळलं मला. प्राण म्हणजे काय आहे? कारण आपण प्राण घेतो म्हणून तर आपण काय आहोत तर जिवंत. ज्या क्षणी मी प्राण श्वासच घेणार नाही त्याचा पुढचा क्षण माझं जीवनच असणार नाही, एवढं मला कळलं. आणि म्हणून प्राण कुठे राहतात तर प्राण जे आहेत तर या आपल्या शरीराच्या उपाधीमध्ये प्राण जे आहेत ते संपूर्ण उपाधीमध्ये आहेत, त्यामुळे उपाधीमध्ये ते राहणार आहेत हे मला कळलेले. म्हणून प्राणाचं आयतन प्राणच आहे. मग त्याची प्रतिष्ठा काय आहे तर त्याची सगळे भूत ज्याच्यातून निर्माण झाली ते आकाश तत्वच आहे. आणि म्हणून त्याचं प्रतिष्ठा मूळ जे आहेत की मूळभूत जे आहे ते आकाशच आहे हेही मला कळलं. पण त्याची प्रियता नाही मला कळली. तेव्हा प्रियता मला समजावून सांगा, ह्याची उपासना कशी करायची ती समजावून सांगा असं म्हटल्यानंतर त्याने याज्ञवल्क्य ऋषींनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणतात, राजा लक्षात घे, प्राण हा प्रत्येकाला अतिशय प्रिय आहे आणि तुमचा आमचा प्राण प्रत्येकाला प्रिय आहे. म्हणजे प्राण म्हणजेच जीव. आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात, आपण काही केलं तरी हा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. जरा याला काही झालं, सर्दी होऊ दे, खोकला होऊ दे, डोकं दुखू दे, जरा काही शरीराची गाडी कुरकुर दे, आपण पहिल्यांदा धावत डॉक्टरांकडे जातो. का जातो? कारण आपल्याला आपले प्राण अत्यंत प्रिय आहेत. आपल्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागीची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा कोणती असेल तर माझे प्राण हेच मला काय आहेत तर ते प्रिय आहेत. आपण घरामध्ये पूजा करतो, पुण्य कमावतो, कशासाठी तर मला काही सुख मिळावं. सुख कशासाठी तर मला माझे प्राणप्रिय आहेत म्हणून. मी घरामध्ये याज्ञिक काही कर्म करते, धर्मकर्म करते, कशासाठी करते? हा देह टिकून राहावा म्हणून. पण सगळ्या धर्मकर्माच्या पाठीमागे, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे कोणती प्रेरणा असेल तर काही झालं तरी हा जीव जो आहे तो तगला पाहिजे. कारण आपल्या प्राणावरती आपलं विलक्षण काय आहे तर ते प्रेम आहे. आणि म्हणून हे इतकं प्रेम आहे की याच प्रेमापोटी काय काय गोष्टी आहेत बघा. आपण कधी असा विचार करत नाही की जो काही एखाद्या नवीन गोष्टी एखाद्या प्रवासाला गेलो तो दृष्टांत त्या उपनिषदामध्येच दिला आहे. एखादा वाटसरू आहे, नवीन प्रदेशामध्ये, नवख्या प्रदेशामध्ये गेला आहे, तर त्या नवख्या प्रदेशामध्ये तो पत्ता विचारायला सुद्धा लोकांना घाबरतो. कारण त्याला असं वाटतं की एखादा नवखा कोणीतरी चोर असेल आणि तो कदाचित मला लुटून नेईल असं त्याला वाटतं आणि म्हणून तो बोलायला कचरतो. यामागे पण भीती कोणती आहे की माझे प्राण जाईल हीच भीती आहे.
याचा अर्थ आपण सगळ्यात कोणाला जपतो, आपलं सगळ्यात कोणावरती जास्त प्रेम आहे, तर ते काय आहे, तर ते प्राणांवरती आहे. कारण प्रत्येकाला जीवाची भीती आहे. आणि म्हणून परमश्रेष्ठ कोणतं आहे यामध्ये तत्व, तर परमश्रेष्ठ हे प्राण हेच तत्व आहे. आणि तेच काय आहे, तर हे जो जाणतो आणि त्याची प्रियता जो जाणतो, तेव्हा सर्व भूत काय आहेत, तर ही बाकीची जी भूतं म्हणजे इंद्रियांच्या ज्या देवता आहेत, ते सगळे त्याला काय करतात, तर त्याचीच उपासना करतात, त्याला सगळे भोग आणून देतात. कारण त्याला नक्की माहिती आहे की प्राण जर गेला तर आपली काही धडगत नाही. म्हणून इंद्रियसुद्धा कुणाला घाबरतात, इंद्रियांच्या देवतासुद्धा कुणाला घाबरतात, तर या प्राणालाच घाबरतात. आणि म्हणून सगळं काय देतात, तर विविध प्रकारचे भोग आणून कोणाला देतात, तर त्या प्राणाला देतात. आणि म्हणून हा जो प्राण आहे, हा प्राणच ब्रह्म आहे, अशी याची उपासना जो करतो तो कोण आहे, तर तो करणारा स्वतः देव होऊन राहतो. आणि देवलोकासच काय आहे, तर तो प्राप्त होतो. आणि म्हणून सर्वांना प्रिय काय आहे, तर तो प्राणच आहे. खूप छान त्या ठिकाणी म्हटले, जया प्राणाची मज प्रियता, तो जड स्वभावे तत्वता. तो चेतन नाही बरं का, जड आहे तरीसुद्धा तया आत्म्याचे निश्चत्ता श्रुती सांगे. ह्या आत्म्याच्या सत्तेसाठी ह्या प्राणावरती इतकं प्रत्येकाचं प्रेम आहे. प्रत्येकाचं चोरीसुद्धा कशासाठी करतो, तर त्याच्या आनंदासाठी करतो. एखादा वैदिक कर्म करणारा वैदिक कर्म करतो, पूजा करतो, धर्मकर्म करतो, कशासाठी, तर त्याला तो आनंद देतो, त्यालाही त्याच्याच प्राणाचं रक्षण करायचं आहे. एखादा डॉक्टर म्हणे काय करतो, तो लोभापायी सिझेरियन करतो आणि जास्त पैसे घेतो. एखादा शिक्षक आहे, जास्त पैसे घेतो आणि परीक्षेतले प्रश्न सांगतो. एखादा भाजीवाला आहे, भाजी कमी तोलतो आणि त्याच्या बदल्यात परीक्षा घेतो, काय करतो, तो पैसे कमावतो. एखादा दूधवाला आहे, दुधामध्ये पाणी घालतो आणि पैसे कमावतो. ही सगळी अधर्म जीव करायला का उद्युक्त होतो, या पाठीमागे एकच प्रेरणा आहे की येन केन प्रकाराने काय झालं पाहिजे, अधर्म करू दे, काय होऊ दे, पण मला सुख मिळालं पाहिजे. कारण माझे प्राण तगले पाहिजे, मी राहिलं पाहिजे. आणि ही जी प्राणाची जी प्रत्येकाला अत्यंतिक प्रिय काय आहे, तर तो प्राणच आहे. आणि म्हणून प्राण रक्षणासाठी जे जे हवंय, ते जसं मला हवंय तसं ते इतरांना हवंय, हा योगाने आलंच. आणि मग अशा ह्या प्राणाकडे काय आहे, तर ह्या प्राणाकडे प्रियत्व आहे. या प्राणाला अस्तित्व काय आहे, तर ते प्रियत्व आत्म्यामुळेच आहे. आणि म्हणूनच माझे प्राण हाच माझा आत्मा आहे. आणि तो काय आहे, तोच मी आहे. आणि म्हणून मीच मला अत्यंतिक अधिक प्रिय आहे. माझ्याशिवाय मला दुसरं कोणीच प्रिय नाही, आवडणार नाही आपल्याला. पण सत्य म्हटलं जातं, एखाद्याचा घरी मृत्यू झाल्यानंतर घरचे लोक रडतात. त्या जीवाचा प्रवास तो ऊर्ध्वगतीला जाईल का, हा कधी विचारच नसतो. हा गेल्यामुळे माझं काय होणार आहे, आता माझं कसं होईल म्हणून रडतात. पण जो गेलाय त्याचा जीवाचा प्रवास किती ऊर्ध्वगतीला होईल किंवा नाही, याचा कोण विचार करतंय, कोणी करत नाही. हे सत्य आहे, वास्तवता आहे. आपल्याला श्रुती माऊली आहे, लक्षात घ्या. ही श्रुती जीवाच्या अत्यंतिक हिताचं सांगते. आणि म्हणून ती सांगते की काय स्वतःला प्रिय आहे, की माझा जीवच आपल्याला अत्यंतिक काय आहे, तर ते प्रिय आहे असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्राण जे आहेत ते मला अत्यंत प्रिय आहेत. आणि कुणी काय करेल, तर काही करीन मी, पण माझ्या प्राणांचं रक्षण झालं पाहिजे. कारण प्राणाचं रक्षण झालं तर मी काय आहे, तर मी सुखी असेन असं आपल्याला वाटतं. एवढं सगळं ऐकलं आणि पुन्हा जनक राजाला आनंद झालाय. तो म्हणतो की मी आणखीन 1000 गायी देतो मला आणि छान बैल देतो. पण याज्ञवल्क्य म्हणतात नाही, माझ्या पित्याची आज्ञा अशी आहे, जोपर्यंत शिष्याचं पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत मी तुझ्याकडून काहीच घेणार नाही. तू जे जे कोणाकडून काय काय शिकलायस ते सगळं विचार मला, तुझं पूर्ण समाधान होऊ दे आणि मग मी पुढे काय करायचं ते ठरवीन. काय गुरु शिष्यांचं नातं आहे. इथे श्रुती माऊली म्हणते गुरु शिष्यांचं नातं जे आहे तिथे धन आणि व्यवहार चालतच नाही. तिथे फक्त देणं काय असेल तर ज्ञान. अज्ञानी शिष्यानी, जो अज्ञानी आहे, ज्ञानाने कमी अपूर्ण आहे, त्यांनी पूर्ण असणाऱ्या आपल्या सद्गुरूंकडून ज्ञानच घ्यायचं असतं. आणि म्हणून तिथे देण्याघेण्याचा कोणता व्यवहारच नाही. आणि हेच याज्ञवल्क्य सांगतायत की माझ्या पित्यांनी मला सांगितलेलं आहे की असं काही मी काय करणार आहे, तर मी काही घेणार नाही. आणि जर माझ्या शिष्याचं पूर्ण समाधान झाल्यानंतर मी बघेन, तेव्हा तुझ्या आचार्यांनी तुला काय काय सांगितले ते पुन्हा सांग.
आणि आता राजा म्हणाला की आठवतंय मला, मी सांगतो तुम्हाला, भगवान सांगतो. आणि जनक राजा म्हणतोय की वृष्णपुत्र बरकू जे आहेत त्या बरकूनी मला असं सांगितलं की नेत्रच ब्रह्म आहे आणि या नेत्र ब्रह्म हे ज्याला पाहताच येत नाही त्याला काय उपयोग आहे, त्याचा काहीच उपयोग नाही. एवढं ऐकलं आणि आता पुन्हा याज्ञवल्क म्हणतायत हे ब्रह्म कसं झालं, एकपादीयच झालं, हे लंगडच झालं, हे नुसतं ऐकून तुला काय मिळणार. मग ह्याचं आयतन तुला माहिती आहे का, याची प्रतिष्ठा तुला माहिती आहे का, याची उपासना कशी करायची तुला माहिती आहे का. जनक राजा म्हणतो हे मला काही माहिती नाही. आणि आता याज्ञवल्क म्हणतायत की हे समजून घे राजा, हे जर समजून नाही घेतलंस तर काही उपयोग नाही. आणि म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली. आता चक्षु काय आहे, चक्षु हे आयतन आहे. चक्षु म्हणजे डोळा, डोळा हे बघण्याचं दृष्टी जी आहे त्या दृष्टीचं काय आहे तर घर आहे. आणि म्हणून चक्षु हे त्याचं आयतन आहे. शरीरामध्ये ते त्याचं गोलक, म्हणजे ती ज्ञानेंद्रिय जिथे राहतात त्याला शास्त्रीय शब्द गोलक आहे. आणि म्हणून चक्षु हे काय आहे तर ते आयतन गोलक आहे. आणि ह्याच नेत्र जे आहेत त्याचं आयतन काय आहे, प्रतिष्ठा काय आहे, कारण ते जे त्याच्यामुळे दिसत आहेत ते आदित्य आहे. पण त्या आदित्याचं अधिष्ठान पुन्हा जर कोणतं घेतलं तर आकाश तत्वच आहे. आणि म्हणून आकाश तत्व जे आहे हे त्याची प्रतिष्ठा आहे. आणि ह्याची उपासना कशी करायची तर ते सत्य आहे अशी समजून उपासना करायची. चक्षु हे काय आहे तर चक्षु हेच ब्रह्म आहे. त्या चक्षु ज्या ठिकाणी राहतं तेच त्याचं आयतन आहे, आकाशी त्याची प्रतिष्ठा आहे आणि सत्य म्हणून त्याची उपासना करायची असं सांगितलं. आता पुन्हा जनक राजा म्हणतोय पहिलं सगळं पटलं मला, चक्षु हे ब्रह्म आहे पटलं. मग त्यानंतर चक्षु म्हणजे दृष्टी ज्या घरामध्ये राहते, डोळ्यामध्ये राहते, हेही मला पटलं. मग त्याचं अधिष्ठान आकाश आहे हेही मला पटलं. पण सत्यच आहे ही त्याची उपासना आहे हे मात्र कसं आहे हे मला पटलं नाही. तेव्हा हे सांगा. आणि आता याज्ञवल्क्यांनी सांगायला सुरुवात केली की हे चक्षु जे आहेत तेच ब्रह्म आहे, सत्य आहे अशी उपासना करणं. कारण काय आहे तर सत्य चक्षु जी आहे तर चक्षुनी सत्यता जी आहे ती सत्यता राजा तू जाणून घे. कारण चक्षु हे ब्रह्म आहे आणि असं जाणून जो उपासना करतो तो स्वतः देव होतो आणि तो देवलोकासे प्राप्त होतो. आणि आता कसं ते समजून घे. आणि आता याज्ञवल्क्यांनी समजून सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं बघा, बरेच वेळेला असं होतं आपण एखादी गोष्ट ऐकतो पण ती ऐकून कळत नाही, बघितल्यानंतर कळतं. शिक्षण क्षेत्र आहे बरं का, शिक्षण क्षेत्रामध्ये एक छान सिद्धांत आहे. मला आठवतं आहे की जर कोणी BEd शिक्षक असतील किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना बरेच वेळेला असं होतं ऐकून ते विसरलं जातं, पण एखादी गोष्ट जेव्हा ते बघतात ना तेव्हा त्यांच्या कायम लक्षात राहतं. आणि म्हणून आपण म्हणतो ऑडिओ अँड व्हिज्युअल, ऑडिओ आणि व्हिज्युअल दोन्ही जेव्हा एकत्र येतं ना तेव्हा ती गोष्ट अंतःकरणावरती पक्की ठसली जाते. इकडे तोच विषय दिला की केवळ ऐकून ज्ञान पूर्ण होत नाही, बघितल्यानंतर ते पूर्ण होतं. कारण जेव्हा आपण बघतो तेव्हा साहजिकच आपण म्हणतो अरे मी नुसतं ऐकून सत्य म्हणत नाही बरं का, मी सांगतोय ते खरंच आहे कारण मी पाहिलेलं आहे, असं आपण म्हणतो पहिल्या टप्प्याला. आणि दुसऱ्या टप्प्याला आमच्या परमपूज्य मंदाताई म्हणतात आपली भाषा काय असते, अरे मी तुला खरंच सांगतोय, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं. मी स्वतः, स्व म्हणजे आत्मा, जे ज्ञानस्वरूप आहे स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं. याचा अर्थ जेव्हा मी डोळ्यांनी एखादी गोष्ट बघते तेव्हा त्याची सत्यता जी आहे ती मला अधिक पटते. मग सत्यता जिथे अधिक पटलेली आहे आणि तिथे ती जास्त समजली जाते. आणि म्हणून एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे की आय लिसन आय फॉरगेट. जेव्हा मी ऐकते तेव्हा मी विसरून जाते. वेन आय सी आय रिमेंबर. जेव्हा मी बघते तेव्हा माझ्या लक्षात राहतं. अँड वेन आय डू आय अंडरस्टँड. एखादी गोष्ट जेव्हा मी करते माझ्या हाताने तेव्हा पाचही ज्ञानेंद्रियांनी, ज्याला आपण म्हणतो परसेप्शन, परिपूर्ण ज्ञान आपल्याला होतं. आणि जेव्हा पंचज्ञानेंद्रियांनी परिपूर्ण ज्ञान होतं तेव्हा ते कधीच विसरलं जात नाही. आणि त्या ज्ञानाची अनुभूती घेण्यासाठी याज्ञवल्क इतके अंतर्मुख कोणाला करतायत तर ते त्या जनक राजाला करतायत. आणि म्हणून ते म्हणतात की जर डोळेच नसतील तर ही समग्र सृष्टी जी आहे ती सृष्टी तुला बघता येईल का. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण बघून किती गोष्टी शिकतो.
एखादी घरातली लहान मुलगी असते, ती स्वयंपाक करायला आईचं बघून शिकत असते. घरातलं लहान मुलं आहे ते जेव्हा मोठं होतं तेव्हा आपले बाबा कसे करतात ते बघून ते शिकत असतं. याचा अर्थ अर्ध शिक्षण ऐकून होत नाही, ते काही नाही, ते केवळ बघूनच शिकले जातात. याचा अर्थ ज्ञानाचा खरा प्रवाह कुठून आहे तर तो नेत्रांनी आहे. आणि म्हणून चक्षु हे काय आहे तर ते ब्रह्म आहे. आणि म्हणून हे चक्षु जे आहेत, ज्याला त्या चक्षुमुळे उत्तम दृष्टी मिळालेली आहे, त्याचं जीवन जे आहे ते जीवन कृतार्थ होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जीवन कृतार्थ होणे, आणि जिथे जीवन कृतार्थ आहे तिथे जीवनात कृतार्थता आहे. आणि म्हणून काय आहे तर डोळ्यांनी पाहिलेलं सत्य आहे. आणि म्हणून सत्य काय आहे, दृष्टी चक्षु सत्य आहे. चक्षुचं आयतन पण चक्षुचं आहे, त्याची प्रतिष्ठा आकाश आहे. आणि सत्य म्हणून त्याची उपासना करायची आहे. आणि ती कशी करायची आहे, डॉक्टर काकांनी ते खूप छान दिले. डोळ्यांनी काय बघावं, डोळ्यांनी विठ्ठल बघावा, डोळ्यांनी राम बघावा. विठ्ठल सत्य आहे, विठ्ठलच राम आहे हे समजून घ्यावं. आणि तोच कुठे आहे तर तो सत्संगामध्ये मिळतोय समजून घ्यावं. आणि तोच सुखरूप आहे असं बुद्धीचं संतांकडून ऐकावं. याचा अर्थ श्रवण केलं म्हणून काय, पहिल्यांदा वाणी हे ब्रह्म झालं, वाणीने कोणाच्या संतांच्या ऐकलं. आता डोळ्यांनी तेच विठ्ठल आणि राम बघितलं. आणि मग तोच काय आहे तर तो ब्रह्मरूप आहे. आणि म्हणून त्याचाच आश्रय घेऊन काय चिंतन करावं, डोळ्यांनी हा विठ्ठल ब्रह्मरूप आहे. आणि म्हणून चक्षु ब्रह्म आहेत, चक्षुनी जे जे बघतोय राम ब्रह्मरूप आहे, कारण डोळ्यांनीच तो दिसतोय. अशा प्रकाराने हेच सत्य आहे असा बुद्धीचा निर्णय करून उपासना करावी. आणि अशी उपासना जो करतो त्याला काय आहे तर त्याला सर्व काही मिळतं. आणि कोणतीही इंद्रिय त्याला सोडून जात नाही, तो स्वतः देवरूप होतो, देवाला प्राप्त होतो असं सांगितलं. आनंद झाला. आणि पुन्हा राजा म्हणतोय की 1000 गाई देतो, तुम्ही घेऊन जा, आणि बैल पण देतो तुम्हाला. याज्ञवल्क म्हणतात नाही, शिष्याचं अजून पूर्ण समाधान नाही झालेलं, पुढचं तुला काय काय कोणी ऋषींनी सांगितलंय ते विचार. आणि आता पुन्हा हाच विषय सुरू झाला. आणि तो त्यांनी सांगायला सुरुवात केली की पूर्वी कोणते ऋषी आले होते तर गर्दभी विपित नावाचे एक ऋषी आले होते. आणि त्यांनी मला काय सांगितलं, श्रोत्र म्हणजे काय आहे तर हेच काय आहे तर हे ब्रह्म आहे. श्रोत्र म्हणजे कर्ण, जे आपण शब्द ऐकतो ते. आणि आता पुन्हा तोच सगळा जो प्रवास आहे तो सांगितला. आणि मग ते सांगितल्यानंतर पुन्हा तेच प्रश्न याज्ञवल्क्यांनी विचारले आणि समजावून सांगितलं की श्रोत्र म्हणजे शब्द, मग श्रोत जो आहे तर त्याचं आयतन काय आहे तर श्रोतृ म्हणजे कर्ण जे आहे तेच त्याचं आयतन आहे. आकाशीच त्याची काय येतं प्रतिष्ठा आहे. आणि मग त्यानंतर अनंत अशी त्याची उपासना करणं आहे. प्रत्येक वेळेला उपासनेची पद्धत बदलली आहे बरं का. अनंत ही त्याची उपासना आहे असं सांगितलंय. कारण आकाश अनंत आहे, आकाशामध्ये दिशा आहेत तर दिशा अनंत आहेत, अनंतेमध्ये व्यापकता आहे. सर्वच्या सर्व 10 दिशा कशामध्ये समावलेल्या आहेत तर त्या आकाशामध्ये समावलेल्या आहेत. आणि म्हणून शब्द हा आकाशाचाच गुण आहे. आणि म्हणून श्रोतृ आपल्याला कानाने तो ऐकायला येतो, आपण ऐकतो तेव्हाच आपल्याला ज्ञान होतं. आणि म्हणून म्हणतो बघा, एखादा डम्मॅन डफ आहे ज्याला कानाने ऐकायलाच येत नाही, तो बोलूच शकत नाही. ज्ञानाचा एक मार्गच बंद होऊन जातो की नाही. मूळ ज्ञानाचा प्रवाह कुठून आहे, म्हणून श्रोतृ हेच ब्रह्म आहे असं सांगितलंय. आणि मग आकाशाचा गुण शब्द यानेच ज्ञानाचा प्रवास होतो हे समजून घे. श्रवणाचे विषय अनंत आहेत, श्रवणाचे विषय अनंत आहेत. मग त्याच्यामध्ये विज्ञान आहे, त्याच्यामध्ये भाषा आहे, त्याच्यामध्ये व्याकरण आहे, त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान आहे. काय ऐकाल, वनस्पतीशास्त्र आहे, किती गोष्टी आहेत, संपूर्ण अंतरिक्ष आहे, भूगोल आहे, रसायनशास्त्र आहे, किती अनंत शाखा. हे सगळं अनंतच आहे. म्हणून ज्ञान अनंत आहे, दिशा अनंत आहेत, ज्ञानाचे संपूर्ण व्याप्ती अनंत आहे. आणि असं हे अनंत असं असणारं श्रोत्रच काय आहे तर ते अनंत आहे. आणि असं अनंत असणारं अनंत म्हणूनच त्या श्रोतृची ब्रह्म म्हणून जो उपासना करतो तोच देव जाणतो आणि देवलोकास प्राप्त होतो असं सांगितलं. खूप आनंद झाला ऐकल्यानंतर की हे सगळं विलक्षण आहे. आणि मग पुन्हा राजा म्हणतोय की 1000 गाई देतो, बैल देतो. याज्ञवल्क्य म्हटले नाही, माझ्या पित्यांनी सांगितलंय जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत यातलं मी काहीच देणार नाही. काय तुला आणखीन ऋषींनी सांगितलंय ते सांग. आणि मग आता पुन्हा जनक राजाने बोलायला सुरुवात केली. आणि तो म्हणतोय सत्यकाम जाबाल,
सत्यकाम जाबाल माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं मन हेच ब्रह्म आहे, मन रहित आहे त्याला काय मिळणार आहे? याज्ञवल्क्य म्हणतात बरोबर आहे, जो मनरहित आहे, ज्याला मनच नाही, ज्याला अंतःकरणच नाही, त्याला काय मिळणार? त्याला काहीच मिळणार नाही. अगदी बरोबर आहे. पण हे लंगडं एकपाद ब्रह्म आहे. मग ह्याचं आयतन काय आहे, ह्याची प्रतिष्ठा काय आहे आणि ह्याची उपासना काय आहे तरी सांगितलं का तुला? नाही सांगितलं. मग मुने आपण भगवान सांगा. आणि आता याज्ञवल्क्य ऋषींनी ते सांगायला सुरुवात केली. याज्ञ ऋषी म्हणतायत जाणून घे राजा काय आहे ते. मनाचं आयतन जे आहे ते मनच त्याचं आयतन आहे. कारण मन हे काय आहे? अंतःकरण आहे आणि संपूर्ण शरीराच्या उपाधीमध्ये हे व्याप्तच आहे. आणि म्हणून मनाचं आयतन काय आहे? मनच आहे. मन मनातच राहतं आणि मनातच राहतं याचा अर्थ मन संपूर्ण उपाधीमध्ये व्याप्तच आहे, इथंच राहणार आहे. आता हे मन कसं आहे? आता समर्थ म्हणतात ती सावेव कल्पना आहे. सावेव कल्पना असेल तर ते वायुस्वरूप आहे आणि पुन्हा वायूला अधिष्ठान कोण आहे? तर आकाशच आहे. आणि म्हणून मनाचं अधिष्ठान कोण आहे? तर ते आकाशच आहे. आणि आकाश तत्व असं असणारं ते त्याची प्रतिष्ठा आहे आणि ह्याची आनंद म्हणून उपासना करायची सांगितले. आता जनक राजा म्हणतोय की आता ते आनंदाची उपासना नाही मला कळली, तेवढी मला तुम्ही समजावून सांगा. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, राजा कल्पना कर, मनाचं काम काय आहे? हे मन काय करतं? ही सगळी इंद्रिय जी आहेत ना, हे आपली अंतःकरण वृत्ती या दश इंद्रियांच्या पंचज्ञानेंद्रियांच्या मार्फत, पंचकर्मेंद्रियांच्या मार्फत जगामध्ये जाते, विशिष्ट भोग भोगते आणि सगळे भोग जे आहेत ते कोणाला आणून देते? तर त्या आतमध्ये असणारा जो बसलेला आहे जीवात्मा आतमध्ये त्याला आणते. आणि म्हणून सगळी इंद्रिय सुख आणणारं कोण आहे? तर ते मनच आहे. पाणी जसं सगळ्याशी एकरूप होतं तसं मन हे असं एक इंद्रिय आहे की ज्या सर्व सुखाशी जितके इंद्रियांचे भोग आहेत त्या सर्व भोगांशी ते एकरूपच होतं. आणि म्हणून हा अंतःकरणाचा भाग जो आहे तो काय आहे? तर तो आनंद देणाराच आहे. अरे पुत्र जन्माला आला ना तरीसुद्धा काय आहे? तर विलक्षण आनंदच आहे. आणि आनंदासाठी हा जीव काय आहे? कोणाचा आधार घेतो? तर मनाचाच आधार होतो. आणि म्हणून मनाच्या माध्यमातून जीवाला आनंदाची अनुभूती येते. जीवाला आनंदाची अनुभूती कोणाच्या माध्यमातून येते? तर ती त्या मनाच्या माध्यमातून येते. आणि म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा त्याने असं म्हटलंय की काय आहे की याच आनंदात सृजनशीलता आहे आणि त्याच्यामध्ये नवनिर्मिती आहे. आणि म्हणूनच प्रणव याचा अर्थ ओंकार. ओंकारामध्ये नवनिर्मिती आहे. नवनिर्मिती याचा अर्थ नवीन अनुभूती देण्याचं सामर्थ्य ओंकारामध्ये आहे. ज्याची नवीन सृजनशीलता आहे तिथे विलक्षण आनंद आहे. आणि व्यवहारामध्ये सुद्धा एखादा पुत्र झाला तर आनंद होतो. का आनंद होतो? कारण उत्तर आयुष्यामध्ये हा आता माझी काळजी घेईल, म्हणजे माझं आयुष्य पुढे सुखात जाणार, हे कल्पनेने मीच ठरवलं म्हणून मला आनंद होतो. याचा अर्थ गृहीत धरलेलं आहे. हे भासमान असणारं ज्ञान आहे. पण ज्याच्यामुळे सुख होतं, सुखाचं आपल्याकडे असणारं एकमेव साधन कोणतं आहे? तर ते मनच आहे. आणि हे मन म्हणजे त्या परमात्म्याची विभूती आहे असं आपल्याला भगवान भगवद्गीतेमध्येही सांगतात. आणि तेच काय आहे? तर शाश्वत असं असणारं आनंदरूप भगवंताला समर्पित केलं तर आनंदच आनंदाला समर्पित करणं ही काय आहे? तर त्याची ती उपासना आहे. आणि म्हणून मन ब्रह्मच आहे अशी उपासना करणं. आणि मन ब्रह्म याला अधिष्ठान ब्रह्म तूच आहेस. आणि म्हणून तूही कोण आहेस? तर तू ब्रह्मस्वरूपच आहेस, कारण तूही आनंद स्वरूप आहेस. याज्ञवल्क्य आता थोडे जनक राजाला पुढे घेऊन चालले. ऐकलंय, खूप आनंद झाला. आणि इतका आनंद झाला जनक राजांना, ते म्हणतात की 1000 गाई घ्या ना भगवान, आपण मी बैल देतो. ते म्हणतात नाही, माझ्या पित्याने सांगितले जोपर्यंत तुझं पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत मी काही घेणार नाही. कारण गुरु शिष्यांमध्ये धनाचा व्यवहार नको. तुला परिपूर्ण ज्ञान मिळालं पाहिजे एवढं मी जबाबदारी घेतोय. तेव्हा तुला तुझ्या ऋषींनी काय काय सांगितलंय ते मला सांग. आणि आता पुन्हा जनक राजाने बोलायला सुरुवात केली. जनक राजा म्हणतोय, विदग्ध शाकल्याने मला हृदय हेच ब्रह्म आहे असं सांगितलं. आणि ज्याला हृदयच नाही त्याला काय मिळणार? बरोबर आहे, कारण हे एकपादी लंगडं ब्रह्म आहे. मग त्याचं आयतन सांगितलं का? त्याची प्रतिष्ठा सांगितली का?
त्याची उपासना सांगितली का? नाही सांगितली भगवान. तेव्हा कृपा करून तुम्हीच मला ते सांगा, जनक राजा म्हणतोय. आणि आता याज्ञवल्क्याने त्यांना ते सांगायला सुरुवात केली. याज्ञवल्क्य म्हणतात, हृदय काय आहे? तर हृदय हेच ब्रह्म आहे. आणि हृदय हे ब्रह्म असेल तर हृदय हेच त्याचा अंतःकरणही आहे. आता पुन्हा आपण बरेच वेळेला, आता आपण 10व्या उपनिषदाला आलोय बरं का. तेव्हा 10व्या उपनिषदाला आल्यानंतर आपल्याला नक्की पाहिजे, हे हृदय म्हणजे विज्ञानातलं 2 फुफ्फुसांच्या मधलं हृदय नाही. हृदय याचा अर्थ अंतःकरण, आणि अंतःकरण हे संपूर्ण उपाधीला व्याप्त आहे. अगदी मस्तकापासून पायाच्या नखापर्यंत सगळीकडे जे भरून राहिलेलं अंतःकरण, ज्याच्यामध्ये 5 पदर आहेत. स्फुरण जे निर्विकल्प आकाशाचं आहे, वायुतत्वाचं मन, संकल्प विकल्पनात्मका वृत्ती ती, मग तेजतत्वाची बुद्धी, निश्चयात्मका आहे ती बुद्धी, मग त्यानं वायुतत्वाचं जे आहे ते मन, संकल्प विकल्पनात्मक वृत्ती, नंतर तेजतत्वाची बुद्धी, निश्चयात्मक किंवा निर्धारात्मक वृत्ती, मग जलतत्वाचं असणारी अवधारणात्मक ती चित्त, हा अवधारण करून ठेवण्याची जी वृत्ती आहे ते चित्त, आणि पृथ्वी तत्वाचा अहम अहम कारयती इति अहंकार. हे जे अंतःकरण हे संपूर्ण उपाधीला व्यापून राहिलेलं आहे, असं ते हृदय आहे. आणि आता याज्ञवल्क्य म्हणतात, हृदयच त्याचं काय आहे? तर ते आयतन आहे. आणि म्हणून हृदयाचं आयतन, राहायची जागा कोणती? हृदयच आहे. कारण हे संपूर्ण शरीरामध्येच आहे. आणि म्हणून हृदय कशामध्ये राहतं? तर ते हृदयामध्येच राहतं. अव्याकृत आकाशी त्याची प्रतिष्ठा आहे. कारण मुळामध्ये काय आहे? सगळ्या भूतांचं अधिष्ठान कोणतं आहे? तर आकाशच त्याचं अधिष्ठान आहे. आणि आता त्याची उपासना कशी करायची? स्थिती म्हणजे वर्तमान काळ, ज्याला आपण म्हणतो प्रेझेंट टेन्स, ज्या वर्तमान काळामध्ये राहणं हीच त्याची उपासना आहे. आणि अशी उपासना करायची, कारण हृदयामध्ये सर्व भूत राहतात. हृदय अयम, हृदय अयम, अयम म्हणजे हा आत्मा कुठे राहतो? हृदयामध्ये राहतो. आणि म्हणून हृदय अयम असा असणारा हा जो आत्मा आहे या हृदयामध्ये राहतो. ह्याच हृदयामध्ये सर्व भूत काय आहेत. आणि म्हणून सारं विश्व कुठं आहे? तर याच हृदयामध्ये आहे. इथेच सगळे विराजमान आहेत, इथेच आनंदही विराजमान आहे. आणि म्हणून हृदयच काय आहे? परब्रह्म अशी जो उपासना करतो त्याला ब्रह्म कधी सोडत नाही, सगळी भूतं त्याला कधी सोडून जात नाहीत. आणि सगळा आनंद जो आहे तो त्याला तिथेच मिळतो, कारण ब्रह्म आनंद स्वरूप आहे. परमात्मा परब्रह्म याच हृदयामध्ये वास करतो. आणि असा जो उपासक आहे तो देव होऊन राहतो आणि तो देवलोकाला प्राप्त होतो. बघा, जनाबाईचा एक अभंग जर लक्षात आला तर लक्षात येईल. जनाबाई या संदर्भामध्ये म्हणते की हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला, सोहम शब्दे मारा केला विठ्ठल काकुळतीला आला. हृदय बंदीखाना केला. हृदयामध्ये कोणाला कोणलं पाहिजे? हृदयामध्ये ब्रह्मतत्व परमात्मे तत्वाला भरून ठेवलं पाहिजे, कारण परमात्मा आनंद स्वरूप आहे. आणि हृदयामध्ये जर परमात्मा ब्रह्म तत्व भरून राहिलेलं असेल तर तिथे दुःखाची अनुभूती नाही, सकल दुःखाची कारणासह निवृत्तीच झाली तिथे. आणि मग असा हृदयामध्ये हा जो संपूर्ण विश्व निर्माण करणारा जो कोणी आहे तो हृदयायम राहणारा तोच प्रजापती आहे. इथेच तर विश्वाची निर्मिती होते. जर मीच नसेन तर विश्व का होणार? विश्वाला तर अधिष्ठान आहे का? मग विश्वाची निर्मिती करणारा प्रजापती कोण आहे? आता विचार करू थोडं. मग प्रजापती याच हृदयामध्ये राहणार आहे, विश्वाची निर्मिती याच अंतःकरणामध्ये याच हृदयामध्ये आहे. आणि म्हणून विश्वाची जी असण्याची स्थिती आहे ती कुठं आहे? तर याच हृदयामध्ये. हृदयायम याच हृदयामध्ये, या वर्तमानामध्ये. जर आपणच नसू तर विश्वाला अधिष्ठान असेल काय? नाही ना, विचार कधी. मग थोडं चिंतन कर राजा काय आहे ते. आणि रांगतायत. आणि म्हणून हे जेव्हा ऐकलं, आणि म्हणून अशी एकही स्थिती नाही की ज्या स्थितीमुळे विश्व जे आहे ते तुला कळणार नाही. आणि हे हृदय जे आहे ना तेच ब्रह्म आहे अशी तू उपासना कर सांगितलंय. आणि ते काय आहे तर स्थिती जी आहे तर प्रजापती शेवटी कोण आहे? दुसरा कोणी प्रजापती नाही, तो प्रजापती तुझ्या अंतःकरणातच आहे. तीच उपासना कर सगळं सांगितलं. एवढं ऐकलं आणि इतका राजाला आनंद झाला. आता राजा जो आहे तो अत्यंतिक हर्षित झाला. तो आपल्या आसनावरनं उठलेला आहे. त्यांनी ज्ञानाभिमान सोडला आणि त्यांनी काय केलंय? आपला देह जो आहे तो याज्ञवल्क्यांच्या चरणी काय केलाय? साष्टांग दंडवत घातला. आणि तो म्हणतो, भगवान आता मला कळलं की काहीच माझं नाही आहे आणि आता मी काय देऊ तुम्हाला?
इतका वेळ मी तुम्हाला म्हणत होतो की मी तुम्हाला 1000 गायी देतो आणि मी तुम्हाला सगळं देतो, पण आता मला कळलं की जिथे माझंच अस्तित्व नाही आहे, असं काही नाही आहे, तेव्हा मी काय देऊ? काही नाही. आणि आता एकच प्रश्न पडलाय की तुम्ही मला सगळं सांगितलं, पण मी कुठून आलो आणि कुठून गेलो हे नाही ना मला कळलं, आणि तेवढं मला समजावून सांगा. खूप आनंद झाला, कारण इतका समजून घेणारा शिष्य जेव्हा गुरूंना भेटतो ना, तेव्हा याज्ञवल्कांनाच आनंद झाला. आणि याज्ञवल्क म्हणतात, राजा तुला समजावून सांगतो, आणि समजावून सांगण्याचा तो प्रयत्न करतायत. आणि आता याज्ञवल्क्य आता काय समजावून सांगतायत तो विषय जो आहे तो आपण उद्या बघूया, कारण 5:10 झालेली मला दिसत आहेत. आजची ही सगळी जी सेवा आहे की ती सगळी भगवान वेदवनारायणाच्या चरणी आणि आचार्यांच्या चरणी समर्पित करते आणि इथेच विराम पावते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.